पिंपरी चिंचवडमधून एक धक्कादायक अपघाताची बातमी समोर आली आहे। जुन्या मुंबई पुणे महामार्गावरील नाशिक फाटा पुलाजवळ एक शिवाई इलेक्ट्रिकल बसने दोन दुचाकींना पाठीमागून जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात घडला। प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार भरधाव वेगात असलेल्या बसने अचानक समोरील दुचाकींवर धडक दिली आणि काही क्षणातच घटनास्थळी एकच गोंधळ उडाला। या अपघातात दुचाकी चालक गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले। अपघातानंतर जुन्या मुंबई पुणे महामार्गावर काही काळ मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती। वाहनांच्या लांबच लांब रांगा झाल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला। घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। अपघातग्रस्त वाहनं बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्याचं काम हाती घेतलं। सध्या या मार्गावर वाहतूक पूर्ववत झाली असली तरी या अपघातामुळे महामार्गावरील अतिवेग आणि सुरक्षित वाहन चालना याबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले। आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा पिंपरी चिंचवड न्यूज। सोबतच आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करायला विसरू नका। तसेच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।